हाय फ्रेंड, भाग दुसऱ्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तुम्हाला रात्री म्हटल्याप्रमाणे आमचा अचानक गप्पा होता. आज आम्ही हरिश्चंद्रगडावर पोहोचलेलो आहे आणि आता इथून पुढे ट्रेकिंगला सुरुवात होणार आहे. इथं आमच्या बरोबर सगळे सकाळी परत्या मामा परत्या अनिकेत फुल एन्जॉय. आणि आता आमच्या ट्रेकिंगला सुरुवात होईल खरं तर. आणि आपण वातावरण बघू शकताय. हे वातावरण असं आहे एकदम आपण फील तुम्ही बघू शकताय. पाठीमाग बघा एक नंबर वाटते बरं का. ही दुःख पाठीमाग आम्ही आणलेली ट्रॅव्हल्स पाठीमाग बघा तुम्ही. अतिशय निसर्गरम्य वातावरण. प्रशांतच्या म्हणण्यानुसार हे अतिशय निसर्ग प्युअर ऑक्सिजन नॅचरली त्या ढगाच्या वर महत्वाचं चालू लावणे आता ढगात आहे. ढगात स्वर्गात किती दगड मारले आमच्यापर्यंत नाही येणार. आता आम्ही बघा आता चाललोय मार्ग व्हायला लागलोय. आणि तुम्ही खरं तर बघू शकताय पाठीमाग हे वातावरण कसं आहे. एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. पाऊस आहे आणि इथल्या लोकांचं स्थानिकांचं म्हणणं असं आहे की 4 महिने यांना सूर्य बघायला भेटत नाही. खरं तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे की आम्ही ट्रिपला आमचा हा प्लॅन अचानक पोस्टपोन झाला होता 2 वेळा. आम्ही मार्च महिन्यामध्ये टुर्नामेंट घेतल्या आणि टुर्नामेंट घेतल्यानंतर आम्ही फिरायला येणार होतो. परंतु काय झालं काय अपरिहार्य कारणास्तव आली त्याच्यामुळे राहून गेलं. हा सत्यजित ह्याचं आपल्याला टुर्नामेंट मध्ये पूर्ण सहकार्य होतं मॅचेसचं आणि त्यानं आपल्याला फंड लायक सगळी पुरवली होती. आणि त्याच्यानंतर आम्ही फिरायला येणार तर तेवढ्याच आमच्यातली 2-4 जण आजारी पडली. त्यामुळे आमचा कार्यक्रम कॅन्सल झाला फिरायला यायचा. त्याच्यानंतर आम्ही फिरायचा प्लॅन केला. पण फिरायचा प्लॅन केल्यानंतर काय झालं की मार्च नंतर एप्रिल आणि मे लग्नाचा सीझन असतोय. आणि लग्नाच्या सीझन मध्ये ह्या सत्यजितच्या डीजेला डॉल्बीला आणि मंडपला काम होतं. ते झालं का परत प्रवीणचा केटरिंगचा उद्योग आहे ना प्रवीणचा. मग प्रवीणच्या पण केटरिंगच्या वेळेस त्याची काम सीझन चालू झाला. त्याच्यामुळे कोणाला यायला जमलं नाही. त्याच्यानंतर परत आमच्यात आम्ही जी फिरायला येतोय का नाही ही सगळी पोरं कष्टाळू आहेत, प्रामाणिक आहेत, शिक्षण करणारे आहेत. त्याच्यामुळं आम्हाला व्यत्यय येत गेला. आता काही त्यातली मे महिन्यामध्ये मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आंब्याची छटणी असते का नाही त्या आंब्याच्या छटणीला आमची पोरं उठली होती. आणि ती छटणी मे महिन्यापासून अगदी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कंटिन्यू चालू राहिली. त्याच्यामुळं आम्हाला यायला काही जमलं नाही. आणि आता सगळ्यांना वेळ भेटल्यानंतर आम्ही खरं तर ट्रिपला आलोय. आता हरिश्चंद्रगडाच्या दिशेनं आम्ही वर ट्रेकिंगला जाणार आहे. तिथं ट्रेकिंगसाठी भरपूर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक भरपूर येतात. आता प्रत्येकानं रेनकोट घातलाय. आता वारच आम्हाला ह्या ओढत घेऊन चाललंय. हे अनिकेत आता केळ खायला लागलाय. काय माहिती वर जायचं म्हणल्यावर जोश पूर्ण जावं लागणार. आणि जोश पूर्ण विशेष म्हणजे जोश पूर्ण जावं लागणार आहे. ही तुम्ही बघू शकताय पाठीमागचं वातावरण क्लायमेट आणि 2 गोष्टी घ्याव्याच लागतात. पाणी एनर्जीसाठी आणि दुसरी पण एनर्जी. हा आणि कष्टाची प्रामाणिक असणारी आमच्या बरोबर सगळी पोरं आहे. त्याच्यामुळं आम्ही आता किती जरी आमचा कार्यक्रम पोस्टपोन झालं तरी आम्ही हरिश्चंद्राच्या दिशेनं चाललोय. आमचं किती जरी वेळा कार्यक्रम पोस्टपोन झालं तर आता शेवटचा ही 3रा प्लॅन आमचा सक्सेस झालाय. 2 प्लॅन कॅन्सल झालं आणि 3रा प्लॅन आमचा सक्सेसफुल झालेला आहे. आणि आता आम्ही चाललोय. आमचं प्रस्थान झालेलं आहे आणि ही आमची गँग सगळी का ही आमची गँग सगळी आता चाललोय. एक 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 करत आम्ही आता निघालोय. आता फक्त ह्या जयद्या एकटाच राहिलाय. जयद्या आणि बिट्या डावळे ही 2 जण सोडली तर आमच्या गँग मधली सगळे आले. आणि आता ही सगळेजण प्रत्येक जण आता वर एक 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 जण जाणार आहे. आता ही सोन्यावर चालला. ही गाडी पूर्ण आली व्यत्यय नको. आता सोन्यात चाललाय. ही MSF आमचं MSF आहे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स. योगेश बर्वे परत्या अनिकेत सोमा दक्ष अजून कोण दादू हे अनिकेत पर्या परशा आशा अजून कोण आहे स्वप्नील चिक्या सत्यजित
अभिषेक साठे एसडी पॉवर आणि मजा सावंत आणि आता सगळी जादू भाऊन आम्ही चाललोय जादू चला आता पुढची सफर बघूया आपण चला बाय बाय